रमेश मुकादम दैनिक वृत्तरत्न सम्राट शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 मध्ये एक वृत्त आलेलं आहे, ते वाचून दाखवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. CJPच्या दणक्यानंतर बार काउन्सिल ऑफ इंडिया ताळ्यावर. नालसार विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे. नालसार युनिव्हर्सिटी ऑफ लॉच्या दीक्षांत समारंभासाठी सरन्यायाधीश सूर्यकांता यांना निमंत्रित केल्याने निर्माण झालेला वाद आणखी चिघळलेला आहे. या प्रकरणात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर चौकशीची कारवाई करण्यासोबत त्यांना वकील म्हणून नोंदणीपासून रोखण्याचा निर्धार बार काउन्सिल ऑफ इंडियाने घेतला होता. या निर्णयामुळे कायदे वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. विद्यार्थ्यांना वकील म्हणून नोंदणीपासून रोखण्याच्या निर्णयाला कॉक्रोच जनता पार्टीने तीव्र विरोध केला. तसेच या निर्णयाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला होता. वाढता विरोध आणि निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बार काउन्सिल ऑफ इंडियाने अखेर विद्यार्थ्यांची चौकशी तसेच त्यांच्या वकिली नोंदणीला रोखण्यासंदर्भात आदेश मागे घेतलेला आहे. या निर्णयामुळे नालसार विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलन आणि त्यानंतर बार काउन्सिलने घेतलेली भूमिकेची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. आता CJPने PCIचे अध्यक्ष आणि भाजपाचे राज्यसभा खासदार मनन कुमार मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. निर्णय मागे घेण्याबाबत मनन मिश्रा यांनी Xवर दिलेली माहितीवर उत्तर देताना CJPचे प्रवक्ते सौरभ दास यांनी सोशल मीडियावरून एक व्हिडिओ शेअर केला. मित्रांनो, हे साध्य झाले आहे. तरुणांसाठी आणखी एक मोठा विजय म्हणजे लढा मात्र सुरू राहील असे म्हटलेले आहे. या प्रकरणी CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांनी Xवर पोस्ट शेअर करत म्हटले की मनन कुमार मिश्रा याच्या राजीनाम्याची मागणी करण्याची वेळ आलेली आहे का? यावर कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी म्हटले की मनन कुमार मिश्रा याच्याबद्दल काही गोष्टी पुढे येत आहेत, त्या नक्की चिंताजनक आहेत. त्यांना लगेच राजीनामा झाला पाहिजे. व्यवस्थित चालणाऱ्या लोकशाहीत असेच घडते. त्यामुळे मनन कुमार मिश्रा यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे. सरन्यायाधीशांनी बार काउन्सिल ऑफ इंडियाला फटकारले. सर्वोच्च न्यायालयाने आज नालसार विद्यापीठाच्या वादावर सुनावणी घेतली. सुनावणीच्या दरम्यान भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांता यांनी बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि या प्रकरणात BCIचा हस्तक्षेप पूर्ण अनावश्यक आहे असे स्पष्ट म्हटलेले आहे. सुनावणी दरम्यान ज्येष्ठ वकील K परमेश्वर यांनी न्यायालयात सांगितले की विद्यापीठात काय घडते याच्याशी CBIचा काही संबंध नाही. BCIचा काही संबंध नाही. त्यावर सरन्यायाधीश सूर्यकांता यांनी प्रत्युत्तर दिले की हा विद्यार्थी आणि माझ्यातील संवाद आहे. हा मुद्दा उपस्थित करणारे ते कोण, ते पूर्णपणे अनावश्यक आहे. खोटे विधान केल्याने आंदोलन करण्याचा अधिकार संपत नाही. सरन्यायाधीशांनी नमूद केले की ते स्वतः विद्यार्थी तसेच विद्यार्थी चळवळीमध्ये सक्रिय होते. ते म्हणाले की विद्यार्थी चुकीचे असले तरी त्यांना आपली मते व्यक्त करण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे. सरन्यायाधीश म्हणाले, एखाद्या व्यक्तीने तरुण वयात खोटे विधान केले याचा अर्थ असा होत नाही की त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार संपतो. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी BCIला नोटीस बजावली आणि 2 आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. तथापि सुनावणी दरम्यान BCIने सांगितले की वादग्रस्त परिपत्रक आधीच मागे घेण्यात आलेले आहे. अंतरिम आदेश देताना न्यायालयाने स्पष्ट केले की संबंधित घटनासाठी नालसार किंवा इतर कोणत्याही राष्ट्रीय विधी विद्यापीठ किंवा विधी विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर कोणताही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. न्यायालयाने स्पष्ट केले की वादग्रस्त पत्रामध्ये नमूद केलेल्या घटनांच्या आधारावर नालसारच्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांता यांनी विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या बारमध्ये नाव नोंदणी करून सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी असेही सांगितले की विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत कार्यक्रम पॅनलवर घेतले जाईल. एकंदर जे काही चित्र आहे की लोकशाहीमध्ये आवाज उठवण्यावर देखील काही लोक बंदी घालण्याचा प्रयत्न करतात
आणि त्यामुळे त्यांना सर्वोच्च न्यायालयात देखील जाणं भाग पडत आहे. हा विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आंदोलनाचा पवित्रा आणि त्यानंतर बार काउन्सिल ऑफ इंडियाने त्या संदर्भात केलेली कारवाई किती तथ्यहीन होती हे याच्यावरून दिसून येत आहे. पण लोकशाही वाचवण्यासाठी आता जनतेने रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.